नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावं हेच बाप्पाच्या प्रार्थना. तर मी आज आहे ना मैत्रिणींनो भरपूर सारे असे किचन टिप्स दिलेले आहेत, तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता लास्ट पर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. सगळ्यात पहिली टीप, बटाटे आहेत ना आपल्याला असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ना असे चिरा पाडून घ्यायचे आहेत बटाट्याला चाकूच्या सहाय्याने. नंतर ना कुकरमध्ये बटाटे घालायचे आहेत आणि बटाटे बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या 3-4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का? बटाटे कट केल्याने बटाटे लवकर शिजले जातात. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता दुसरी टिप्स, इथं मी लायबॉय साबण घेतलेला आहे आणि कढया घेतलेल्या आहेत बघा. आता लायबॉय साबण आहे ना मी 1.5 महिन्यातून एकदा असं पूर्ण घेते आणि तो काय करते थोडंसं कटकट करून मग असं वापरत असते. तर इथं आहे ना ॲल्युमिनियमच्या कढया घेतलेल्या आहेत आणि त्याला साबण लावून घासणीला इथं ताराची घासणी घेतलेली आहे. त्याला आहे ना लायबॉय साबण लावून असं स्वच्छ घासून घेतलेलं आहे कढईला. तर तुम्ही बघू शकता कढई एकदम छान निघते. तर कुठल्याही साबणाने अंगाच्या तुम्ही कढई घासून घेतली ना तरी कढई एकदम छान निघते. तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करा. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कढईच नाही तर तुम्ही पातेले, तवा हे सगळं घासू शकता किंवा ॲल्युमिनियमचे डबे. ही ट्रिक कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता तिसरी टिप्स, तर इथं आहे ना मी प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे ना आणि सगळ्यात आपल्याला जास्त किचनमध्ये रडवतो तो म्हणजे कांदा. त्या कांद्याला काय करायचं आपल्याला डब्यामध्ये अशा प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या पॅक करायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे, त्याने आपल्या डोळ्याला पाणी येत नाही. आता इथं चौथी टिप्स, तर आता इथं मी परातीमध्ये ना गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि चाळल्यानंतर ना 1 चमचा मीठ टाकलं आणि 1 चमचा तेल टाकलं आणि चांगल्याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर ना बघा गव्हाच्या पिठामध्ये गरम पाणी टाकलं आणि पीठ मळून घेतलं. तर एकदम छान चपात्या मऊ लुसलुशीत होत्यात. गव्हाच्या पिठामध्ये गरम पाणी टाकल्याने चपात्या संध्याकाळपर्यंत आहेत ना मऊ लुसलुशीत राहतात. तर ही पद्धत तुम्हाला माहिती होती का ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता इथं बघा 5वी टिप्स, तर इथं मी स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि शेंगदाणे आहेत ना चांगले भाजून थंड करून घेतलेले आहेत. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, कपड्यावरती शेंगदाणे असे ठेवून शेंगदाणे आदळतो आणि शेंगदाण्यावरचं साल काढतो किंवा पिशवीमध्ये शेंगदाणे टाकतो आणि त्याचे साल काढून घेतो. तसं न करता इथं बघा मी स्टीलचा डबा घेतलेला आहे. स्टीलच्या डब्यामध्ये आहे ना शेंगदाणे असे भाजलेले टाकायचे आहेत थंड करून. नंतर ना आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय सगळे साल असे ना शेंगदाण्याचे 1 मिनिटात निघतात. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आणि शेंगदाण्याच्या मध्ये जे गोल गोल असतात ना ते हे बघा दाणे बारके बारके तेही निघले जातात. त्याने काय होतं, शेंगदाणे नाही तर हे गोल गोल दाणे आहेत ना त्यानेच आपल्याला पित्ताचा त्रास होतो. त्याच्यामुळे असं तुम्ही डब्यात घातल्याने त्याचे दाणे बी निघतात आणि साल बी बाजूला होतं. तर तुम्ही बघू शकता. ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता 6वी टिप्स, आपण स्वयंपाक केल्यानंतर ना काय करतो लगेच ओल्या कपड्याने ना गॅस आणि किचन वाटा पुसून घेतो. तसं न करता काय करायचं आपल्याला सुक्या कपड्याने म्हणजे कोरड्या कपड्याने अगोदर आपल्याला सगळं किचन साफ करून घ्यायचं. म्हणजे जो कचरा आहे ना तो किचनच्या स्टाईलला चिटकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं अगोदर सुक्याच्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर ना सुक्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर ना ओल्या कपड्याचा सगळीकडनं असा हात फिरवून घ्यायचा. तर किचन एकदम क्लीन निघतं. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तेही सांगा. त्यानंतर नाही तर बघा 7वी ट्रिक्स, इथं बघा चिंचा आपण गावाकडून आणलेल्या असतात नाही तर आपण विकत आणतो आणि त्या चिंचा आहेत ना आपण मीठ टाकलं तरी खराब होत. आता चिंचा खराब होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला एक कॅरी बॅग घ्यायची, अशी जाड असलेलीच कॅरी बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये आहेत ना सगळ्या चिंचा आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. तर हे बघा भरल्यानंतर ना आपल्याला स्टेपलर नाही तर असंच तुम्ही ठेवलं तरी चालतं. स्टेपलरती लावायचा आणि काय करायचं आपल्याला फ्रीजमध्ये या चिंचा ठेवून घ्यायच्या. तर ह्या चिंचा आहेत ना तुम्हाला 2-3 वर्ष आरामशीर टिकतात. तर तुम्ही ही पद्धत तुम्हाला माहिती होती का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता 8वी ट्रिक्स, तर इथं बघा मी परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये नाही असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण गव्हाचं पीठ चाळताना काय करतो असं चाळणीनं चाळतो आणि ती पीठ आहे ना सगळीकडे पसरलं जातं, उडतं. त्याच्यामुळे काय करायचं वाटीनं असं आपल्याला पालती घालून ते पीठ आपल्याला चाळून घ्यायचं. तर पीठ सांडत नाही. तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का ते सांगा.
तर हे बघा, या डब्यात आहे ना साखर आहे. तर साखरेमध्ये आहे ना सारखं मुंग्या होतात. तर मुंग्या होऊ नये म्हणून काय करायचं, एका कपड्यामध्ये आहेत ना आपल्याला लवंगा 4-5 घ्यायच्या आहेत आणि लवंगा आहेत ना आपल्याला अशा बांधून दोऱ्याने त्याची पोटली बांधायची आहे आणि त्या लवंगा आहेत ना त्या डब्यामध्ये आपल्याला त्याची पोटली आहे ना लवंगाची ती टाकून घ्यायची आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. त्याने काय होतं की मुंग्या होत नाहीत. आता इथं बघा 10वी ट्रिक्स. तर इथं बघा मी सुकलेलं लिंबू घेतलेलं आहे. सुकलेलं लिंबू आहे का नाही, सगळीकडनं बघा गॅसच्या शेगडीवरती असं पिळून घ्यायचं आहे आणि त्या लिंबानेच आहे ना शेगडी घासून घ्यायची आहे. त्याने काय होतं, शेगडी एकदम चकचकीत निघते आणि जो तेलकटपणा ते आहे ना तो लगेच निघला जातो. तर मी दरवेळेस ही पद्धत वापरत असते. तर खूप छान शेगडी दिसते आणि चकचकीत होते. त्यानंतर ना बघायचं मी साबणाचा हात घेऊन घासणीनं चांगलं असं घासून घेतलं आणि नंतर शेगडी धुवून घेते. तर ही ट्रिक तुम्हाला माहिती होते का तेही मला सांगा. तर एकदम शेगडी आहे ना चकचकीत आणि चमकते. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की बघा. या 10 ट्रिक्समधून तुम्हाला कोणती ट्रिक्स आवडली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.